नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण इतरही बातम्या थोडक्यात बघणार आहोत, हेडलाईन्समधल्या बातम्याही देखील बघणार आहोत। पण ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत कोल्हापुरातली, जिथे जम्मू काश्मीरमध्ये राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलेलं आहे। त्या शहीद जवानांचं नाव ज्योतिबा चौगुले, ज्यांचं पार्थिव आता काही वेळापूर्वीच महागावमध्ये पोहोचलंय। चौगुले यांच्या पार्थिव मूळ गावी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, आपल्या घरातली व्यक्ती गमावणं असंच हे दृश्य खरं तर आहे, कारण वीरमरण आलेलं आहे चौगुले यांना। इतके तासांनंतर त्यांचं पार्थिव तिथे येणं आणि आता दिला जाणारा अखेरचा निरोप। नक्कीच रेणुका, आपण ही दृश्य जी बघतोय ती थेट दृश्य आहेत महागाव या गावामध्ये। कोल्हापूरपासून जवळपास 80 ते 85 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। आपण वयस्कर एक आजोबा देखील फ्रेम मध्ये बघतोय, म्हणजे आबाल वृद्ध त्या ठिकाणी आलेले आहेत। जनसागर लोटलेला आहे असं म्हणता येईल, कारण हजारोंच्या संख्येनं चंदगड, आजरा, गडिंग्लज या तिन्ही तालुक्यातून जे नागरिक आहेत, तरुण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, ते सगळेजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तब्बल 72 तासांनंतर ज्योतिबा चौगुले यांचं जे पार्थिव आहे ते आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या महागाव म्हणजे त्यांच्या या मूळ गावी दाखल झालं। काही वेळापूर्वी त्यांचं हे पार्थिव रेणुका त्यांच्या घरी नेण्यात आलं होतं। त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पश्चात 2 लहान मुलं आहेत, पत्नी आहे आणि आई वडील देखील आहेत। आणि कुणी त्यांच्या घरातलं यापूर्वी सैन्य दलामध्ये नव्हतं, पण लहानपणापासून ज्योतिबा यांना सैन्य दलामध्ये जाण्याची आवड होती। त्यामुळे ते 2002 साली मराठा लाईट इन्फंट्रीच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते। महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांपूर्वी ते सुट्टी घेऊन गावी आले होते आणि 1 महिन्याची सुट्टी झाल्यानंतर 15 दिवसांपूर्वी ते पुन्हा परतले होते। त्यांची जी ड्युटी आहे ती ड्युटी जम्मूमधल्या राजौरीमध्ये सुरू होती आणि सोमवारी पहाटे रेणुका भारतीय आपलं पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं गोळीबार केला आणि तिकडूनही गोळीबार झाला। त्या सगळ्या चकमकीमध्ये ज्योतिबा चौगुले यांना वीरमरण आलं आणि त्यानंतर आपण बघतोय इतक्या मोठ्या संख्येनं अखेरचा निरोप देण्यासाठी जे सगळे त्यांची गाववाले असतील किंवा इतर जे सगळे नागरिक असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात अंत्यसंस्काराला सुरुवात होईल, भरागणी दिला जाईल। त्यांची जी दोन्ही मुलं आहेत ती मुलं कदाचित त्यांच्या पार्थिवाला भरागणी देतील। पण अनेक वेळा या कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा बेळगाव या भागातले अनेक जवान शहीद झालेले आहेत रेणुका। त्याचं कारण असं आहे की मोठ्या संख्येनं सैन्य भरतीत या भागातले तरुण जात असतात, कारण आपल्याला माहिती आहे की बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचं एक मुख्य केंद्र आहे, देशातलं मुख्य केंद्र, आणि त्यामुळं पहिल्यापासूनच भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याची आवड अनेक तरुणांमध्ये असते। त्याप्रमाणे जम्मूमध्ये आज या भागातले कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा सीमा भागातले अनेक जवान जे आहेत ते ड्युटी बजावत आहेत त्या ठिकाणी। आणि दुर्दैव म्हणजे ज्योतिबा चौगुले यांना मात्र या देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेलं आहे। आपण ही थेट दृश्य बघतोय रेणुका, भारतीय सैन्य दलामार्फत अखेरची मानवंदना आपल्याला डोळे भरून पाहावं असं वाटतं।
कोल्हापुरातल्या महागावमधली ही दृश्य आपण बघतोय. इथे ज्योतिबा चोगले यांना आता अखेरचा निरोप दिला जातोय. गडिंग्लज तालुक्यातल्या महागावचे ते रहिवासी होते आणि राजुरी सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्यासोबतच्या चकमकीत सोमवारी पहाटे 3च्या सुमारास ते शहीद झाले. आपण बघतोय कोल्हापुरातल्या महागावमधली ही दृश्य सध्या आपण बघतोय. राजुरी सेक्टरमध्ये जेव्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं पाकिस्तानकडून आणि जेव्हा पाकिस्तान सैन्यासोबतच्या चकमकीमध्ये गडिंग्लज तालुक्यातल्या महागावचे रहिवासी असणारे ज्योतिबा चोगले हे शहीद झाले. या शहीदाला अखेरचा निरोप देण्यासाठी अख्खं गाव इथे लोटलंय. आजूबाजूच्या पंचक्रोशीतले देखील नागरिक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे दाखल झालेत. ज्योतिबा चोगले यांच्यावर काही वेळातच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. जम्मू काश्मीरमध्ये राजुरी सेक्टरमध्ये मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. त्यांचं पार्थिव तब्बल 72 तासांनी त्यांच्या मूळ गावी पोहोचू शकलंय. त्यांच्या पश्चात पत्नी यशोदा, मुलगा अथर्व आणि हर्षद असा परिवार आहे. आणि या शहीद जवानाला आपल्या सुपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी इथे फक्त नातेवाईकच नाहीत तर त्यांचे मित्रवर्य त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातले हजारो नागरिक या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इथे उपस्थित आहेत. दोन 2009 साली ज्योतिबा चोगले हे सैन्यदलात दाखल झाले होते. सोळा डिसेंबरला पहाटे ही जेव्हा चकमक झाली, ज्या पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं आणि त्यावेळी जेव्हा जी चकमक झालेली होती त्यात शत्रूशी 2 हात करताना ज्योतिबा चोगले हे शहीद झाले. कित्येक तासांपासून त्यांचं पार्थिव कधी येतंय याविषयीची प्रतीक्षा होती, कारण आपल्याच सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे अलोट गर्दी जमायला सुरुवात झाली होती. काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांना आत्ताच मानवंदना देखील दिली जाते.
ज्या मातीतून या शहीद जवानानं मोठं होण्याची आणि सैन्यात दाखल होण्याची स्वप्न पाहिली होती, त्याच मातीमध्ये आता ज्योतिबा चौगुले यांना अखेरचा निरोप दिला जातोय. त्यांचं असं जाणं हे प्रत्येकाला हळहळ वाटणारं तर निश्चितच आहे, पण अनेकांसाठी प्रेरणादायी देखील. कारण शत्रूशी 2 हात करताना ते शहीद झालेत आणि त्यांना ही मानवंदना आता दिली जाते. आपण बघतोय त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंत्यविधीसाठी आता आणलं जात आहे. शहीद ज्योतिबा चौगुले यांना अखेरची मानवंदना दिली जाते. त्यांचे कुटुंबीय देखील तिथे यायला सुरुवात झाली. आपण कल्पना करू शकतो की एखादी घरातली व्यक्ती जेव्हा हरपल्याची भावना असते तेव्हा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो आणि अशा वेळेला त्याला अखेरचा निरोप देणं हे प्रत्येकासाठीच जड जात असतं. त्यांचे सगळे कुटुंबीय, आप्त, मित्र हे सर्वजण यासाठीच इथे जमलेले आपण बघतोय. पुढे पेटामध्ये असणाऱ्या बांधवांनी थोडंसं बसून जावं, सगळ्यांना ते बघता येईल. हा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये भरावा म्हणून सगळे वाट पाहत आहेत. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने या देशामध्ये आपल्या प्राणांची आहुती देऊन या देशाच्या सार्वभौमत्वाचं संरक्षण करण्यासाठी अनेकतामध्ये विलीन होत आहे, पंचतत्वामध्ये विलीन होत आहे. सर्वांनी जसं खाली बसून घ्या, पुन्हा पुन्हा सांगायला लागू नये, थोडंसं खाली बसावं. या मंडपामध्ये सुद्धा समोरच्या रांगेमध्ये असणाऱ्या बांधवांनी देशभक्तांनी थोडंसं बसून घ्यावं. जरासं अधिकारी आणि सेवेसाठी आलेल्या कर्मचारी सुद्धा नागरिकांच्या प्रतिनिधी हे करून जायचे. आपण सगळ्यांनी थोडंसं बसून घ्यावं. सगळ्यांची गरज आहे म्हणून एका वीर जवानाला सलामी देण्यासाठी आपण आहोत. प्रत्येकाच्या काही ठिकाणामध्ये भूमिका ठरलेल्या असतात आणि सगळे आपापल्या भूमिका पार पाडण्याचं काम करतात.
आपल्या आयुष्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तो लष्करामध्ये भरती झाला. लष्करामध्ये भरती झाल्यानंतर हळूहळू आपोआप त्याच्या मनामध्ये नेहमीमध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम जागृत होत गेले आणि या देशासाठी या देशाच्या सार्वभौमत्वासाठी स्वातंत्र्यासाठी आज आपला संसार आपली नाती होती सोडून तो आपल्यामधून निघून जात नाही. तुम्ही बघत असाल की त्याच्या शवाजवळ पार्थिवाजवळ त्याच्या पालकाने एक लहान बालक खांद्यावर घेतलेला आहे. अथर्व आणि अर्णव अशी दोन मुलं ज्यांना छोटीशी मुलं चिमणी पाखरं. त्या चिमण्या पाखरांचा आज आधारच आपण हिरावून घेतल्यासारखं झालं. दोन मुलं आहेत. यशोदा नावाची त्याची पत्नी तिनं सगळ्यात सामान्य स्त्रियांच्या सारखं आपल्या नवऱ्याबरोबरची स्वप्न बघितलेली होती रचलेली होती. स्वप्नात कागदच्या भांड्यासाठी फुगून गेली की गायासाठी वाटणार असेल. त्या बापाने आपल्या खात्यावर खेळवलं आणि वाटलं असेल की आपल्या म्हातारपणाची काठी होऊन माझा मुलगा राहावा. पण गणपत बाबा तुम्हाला सांगतो तुमचा मुलगा तुमच्यासाठी काठी झाला नाही पण देशासाठी काठी झाला आणि तो कामी आला तर तुमचं श्री ज्योतिबा चौगुले यांचा एकीकडे आपण फोटो देखील बघतोय. आपण कल्पना करू शकतो की या सगळ्या कुटुंबियांच्या मनात आता काय भावना असतील, कारण तब्बल 72 तासांनी त्यांचं पार्थिव आता ज्योतिबा चौगुले यांचं तिथे दाखल झालेलं आहे. आधी पार्थिव त्यांचं दिल्लीहून पुण्यात आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारात पुण्याहून महागावकडे निघालं आणि त्यानंतर आज सकाळी काही वेळापूर्वी हे पार्थिव दाखल झालं. आधी गडहिंग्लजमध्ये दसरा चौकात आणि त्यानंतर गडहिंग्लज चंदगड रोडवरच्या महागावच्या 5 रस्ता इथे हे पार्थिव पोहोचलं आणि आता शहीद चौगुले यांना अखेरची मानवंदना दिली जाते. महागावचं शिवाजी विद्यालय असेल, त्याचबरोबर महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या सगळ्या त्यांच्या मूळ गावाकडे जातानाचे सगळे रस्ते स्वच्छ केलेले होते, कारण प्रत्येकाच्या मनात हीच भावना होती की आपल्या घरातलं कोणीतरी गेलेलं आहे. एक व्यक्ती जाणं म्हणजे ती कोणाचा भाऊ असते, वडील असते, मामा काका अशी अनेक नाती एखादी व्यक्ती निभावत असते आणि इथे फक्त कुटुंबाचा नाही तर अख्ख्या गावचा हा सुपुत्र होता, कारण त्यांचं नाव अत्यंत अभिमानानं घेतलं जात होतं. एक ध्येय लक्षात ठेवून त्यांनी त्याकडे वाटचाल केलेली होती. 2009 मध्ये ते या सेवेत दाखल झालेले होते. पाकिस्ताननं जेव्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं होतं आणि तेव्हा झालेल्या चकमकीमध्ये ज्योतिबा चौगुले यांना वीरमरण आलं. ज्योतिबा चौगुले यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी काल महागाव आणि बाजूच्या उंबरवाडीतले सगळे व्यवहार देखील बंद होते. एक प्रकारची आदरांजली अर्पण करण्यासाठी या सगळ्याच गावकऱ्यांनी आपणही तुमच्या सोबत आहोत अशी भावना या सगळ्याच कुटुंबियांनी प्रति व्यक्त केली आहे. महागावची बाजारपेठ आणि सगळाच परिसर 100% बंद ठेवून काल ज्योतिबा चौगुले यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली होती.
अरे उंबरवाडी करते छोटंसं गाव या गावाचं नाव जिथून जिथून त्यांचं पार्थिव या मूळ गावी पोचलंय तिथे येईपर्यंत ठिकठिकाणी डिजिटल फलक देखील लावण्यात आले होते, त्यांना मानवंदना देण्यात आली. ही दृश्य जरी आता आपण पाहत असलो तरी या क्षणाचा साक्षीदार त्यांच्या मुलांना व्हावं लागतंय, कारण त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावलंय आणि इतक्या लहान वयात हर्षद आणि अथर्वला आपल्या वडिलांना अखेरचा निरोप द्यावा लागतोय. आज या समारंभासाठी या भावनिक प्रसंगासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आपल्या या लोकांचं आपल्या जनतेचं प्रतिनिधित्व करणारे खासदार मंत्री साहेब आणि प्रतिनिधित्व करणारे सर्व तहसीलदार साहेब असतील, आदरणीय प्रांतनालय असतील, व्हिडिओ पंचायत समितीचे अधिकारी व्हिडिओ कस्टर असतील, अनेक अधिकारी जमलेले आहेत. पंचायत समितीचे सभापती उपसभापती सुद्धा आहेत. संगीत तालुक्यामध्ये आदरा चंदगड तालुक्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत. आदरणीय डीवायएसपी ज्योतिबा गणपती चौगुले ज्यांचं वय 38 वर्ष इतकंच होतं आणि त्यांच्या छातीला गोळी लागली होती आणि ते जागीच शहीद झाल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर तब्बल 72 तासांनंतर त्यांचं पार्थिव आता इथे दाखल झालंय. आजपर्यंत गावठाणा असणारी एक पवित्र भूमी म्हणून त्याला नाव यावं आणि म्हणून माझी सर्व समाजाला आणि सगळ्यांना अशी विनंती आहे की या ठिकाणी आमच्या ज्योतिबाची आठवण कायम राहावी, ज्योतिबाचा इतिहास कायम डोळ्यासमोर राहावा. 2002 मध्ये बेळगावमधल्या भारतीय सैन्य दलाच्या मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये ते भरती झाले. अनेक वर्ष या स्मारकाकडे बघावं, असं एक सुंदर स्मारक आणि या स्मारकाच्या समोर ज्योतिबा एक चांगला खेळाडू होता म्हणून त्या असणाऱ्या खेळाडूच्यासाठी आपण कल्पना करू शकतो की कुटुंबातला एक सदस्य जाणं ही प्रत्येकासाठीच अगदी कोलमडून जावं अशीच भावना आहे प्रत्येकाची असते, कारण आधार आता कोणाचा अशालाच उभे राहतात हे सगळे आप्तस्वकीय आणि यांचाच आधार कायम मिळत राहतो. ज्योतिबा चौगुले हे हवालदार या पदावर सेवा बजावत होते. बेळगावमध्ये भरती झाल्यानंतर गुजरातमधल्या भूज भागात त्यांच्या सेवेला सुरुवात झाली होती. त्याआधी जम्मूमधील सांबा सेक्टर, सिक्कीममध्ये बंकर सेक्टर, पुणे, त्याचनंतर अकनूर सेक्टर, दिल्ली, पश्चिम बंगाल या विविध ठिकाणी ते सेवेत कार्यरत राहिले होते. 2015-16 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेत साऊथ सुदान इथे 6 महिने कमांडो प्रशिक्षण देखील घेतले. पसरलेली आहे. तर या शहीदाला अखेरचा निरोप देण्यासाठी
कोल्हापुरातल्या महागाव या त्यांच्या मूळ गावी, चौगुले यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवाला आता काही वेळातच देण्यात येईल. आपण ही दृश्य पाहतोय, कोल्हापुरातल्या महागावातली दृश्य आहे. आलं तर ज्योतिबा चौगुले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतला जनसागर इथं लोटलेला आहे. तर चौगुले यांच्या मूळ गावी महागाव उंबरवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी लष्करासोबत प्रत्युत्तर देताना त्यांना वीरमरण आलेलं होतं. रविवारी रात्री म्हणजे सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैनिकांसोबत शस्त्रसंधीचं उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात हवालदार श्री चौगुले धारातीर्थी पडले. त्यानंतर सोमवारी दुपारनंतर शासकीय प्रतिनिधींनी उंबरवाडीला भेट देऊन त्यांचं पार्थिव जे आहे ते तब्बल 72 तासानंतर महागाव उंबरवाडी येथे त्यांच्या मूळ
उपस्थित होते. आपण पाहतो हे दृश्य जे आहे काही वेळापूर्वीच ज्योतिबा चौगुले यांच्या मुलाने हर्षद आणि अथर्व अशी 2 मुलं जम्मू काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आणि शहीद जवानांचं नाव आहे ते ज्योतिबा चौगुले. नुकतंच त्यांच्यावर कोल्हापुरातल्या महागाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.